श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबरा यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वैंदातीत गगन सदृश तत्वमस्य आदिलक्ष्यम एकम नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि. ओम रक्तंग रक्तवर्ण पद्मनेत्र श्वासवदन कंठा टोपीची माला दंडकमंडलधर कट्यांग रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ जाय अवतारधारक पाहिमम पाहिमम पाहिमम. आता करूया प्रार्थना. जय 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 करना परतपरा कैवल सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराणपुरुषा लोकपालक सर्वेशा आनंद ब्रह्मांतीच्या वेद वंद्य जगद्गुरु सुख समान निवासी या सर्व साक्षी करुणालय भक्तजन तारण तू मिटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश जीवन वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर विधाता इंद्र अष्टदिक पालक समग्र अन तू भेटलासी. करता आणि करविता तू हवी आणि होता दाता आणि देवता समर्थ निश्चय जंगम आणि सीत तुझ आपले समग्र तुझ लागे आदिमध्ये ग्रह कोठे नसे पाहता असून निर्गुण रूपेंटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तू एक विश्वेशा. वेदातही तर्कचार शस्त्रात येण्यावर विष्णुशंकर एक सरे कोणतीच झालो सर्वही. मी केवळ अल्पमती करू किती आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दूर ठेविला जन्नी माथा रक्षा समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना कृपा समुद्रे आमिना आश्रय देई सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्सोन ही लौकी सौख्य देऊनी परलोक साधन करावे. दुस्तूर हा भवसार याचे पाय पलते तन्मत्तांनी साचार प्राप्त मजला ते. आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना बोधे तुझ्या कृपे. किती वर्णाव आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञान तिमिर निसोन ज्ञानार हृदय प्रकट पै. शांती मनी सदा वसरूथ अभिमान नसू सदा समाधान वसू तुझ्या कृपे अंतरी. बहुदुःखे हे निसो तुझ्या वंचित वसरुथा विषयांचे नसो वाचना ते मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने सुगम दुर्गम तो पंथ विवाहारी वर्तता न प्रभ्रांती चित्ता अंगी न्यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबून तुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगम मज लागी. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझे आई ठाई वाता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत. नित्यसेवेचे क्रमशः 3 अध्याय. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबरा यतिवर्या स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वैंदातीत गगनसदृश तत्वमस्यादिलक्षम एकम नित्य मलमचल सर्वदी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत्तम नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णा पद्मनेत्र श्वासवदन कंठा टोपीच माला दंडकमंडलधर कट्यांकर रक्षक त्रिगुणारहित त्रिलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मम. जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालका विनाशा शेषशयना अनंतवेशा अनमातीता अनंता जो सकळ विश्वाची जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरजर अगम लीला जयाची तया मंगला साष्टांग नमोनी करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मा सूतन मियली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी अस्ति माता पितर तेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयांचा नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जे का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महाप्रसिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावायाचे योजिले करता आणि करविता तू एक स्वामी नाथा माझी आई ठाई वार्ता मी पणाचे नसेची ऐसे एकोणिया श्रुती संतोषरी स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्त करुणिया आता नमो साधुरुंद ज्याची नाही भेदाभेद तो स्वत्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंत नमिले कालिदास ज्यांच्या नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली
श्रीधर आणि वामन ज्यांच्या ग्रंथ रचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान तयाचे चरण नमिले ईश चरणी जरले चित्त ऐसे तुकारामादी भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करावी आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवण सादर पैसले परी ते अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते कडेन पाहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ प्रसरेल समुद्रसा त्या महोदरीतुनी पाही अमोलमुक्त फळे घेतली काही द्यावा या मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत आधारी भक्त परिसोत प्रथम अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित सारामृते मंगल चरण नाम प्रथमाध्याय गोढा श्री शंकरा चरणार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभ चरणार्पणमस्तु। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेचे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे। अक्कलकोटा माझारी राचप्पा मोदी यांचे घरी वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोणी या दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आधार तयाचा केला की त्या सवय एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनिया बाहेरी मानता म्हणती एके हरी दोघांसी बैसवोनिया दोघेवरी तिसरेवरी आपो बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथम रंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थे हिंदून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसी हजारो हजर नगरे आम्ही देखले मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटकाप्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परन पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊनी या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून या स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जहाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासोनी 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शन घेता साधू दिगंबर लीला विग्रही यथिवर्य कमरेवरी ठेवूनिया कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु। अध्याय तिसरा। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यासी भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य
निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करून या वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तैसेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन या स्वामींची टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध्या मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेले या परतुनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले येती राजस्वच्छेने तेथे एक विंध्य होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळप्पाच्या गृहाप्रती स्वामींची मा जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योगायाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते त्यांची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ ते पासून या त्याच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष सोनी कारभारी परमज्ञानी असिरे चोळप्पाचे गृहपती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात रूपासे कळला वृत्तांत की या पुली या नगरात यती विख्यात पातले वार्तायचे कुणी राव बोलला काही वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी तुम्ही श्रुत पाही आज बरी झाले नाही आता जाऊन या लवलाही भेटू तया येतीवर्य परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकून एकिली कानी हे सत्य तरी उनिया आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तेची यतिमूर्ते पुढे ठेली सकळ सभा चकित झाली मती गुंतली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडेली ते सकळ सभा आनंदली समसे पावली वंदिली षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसुत तृतीय अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय श्री